कर्जत शहराला कुठल्या नागरिकांची मागणी नव्हती या बंधाऱ्याची, पण आज झाले काय, कर्जतचा विकास, कर्जत तालुक्याचा विकास, शहराचा सर्व भकास चालू आहे। लोक त्याला नागरिक कंटाळले, लोक आता बाहेर बरेचसे बोलून दाखवलेत। ज्या बंधाऱ्याची गरज नाही, परंतु ही साईड भिंतची गरज आहे। साईड भिंत न करता तो बंधारा केलेला आहे सुशोभित करण्यासाठी। हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो। या प्रभागातील मागच्या वेळेला मी विद्यमान नगरसेवक होतो, आत्ताची विद्यमान नगरसेविका माझी मिसेस आहे। या बंधाऱ्याची कुठलीही मागणी नसताना फक्त सुशोभीकरणासाठी बंधारा घेतला गेला आहे आणि त्या बंधाऱ्यात घेतल्या कारणानं कोतवालनगर, विठ्ठलनगर, मुद्रे भाग, रेव्हेन्यू कॉलनी या भागाला प्रचंड पुराचं पाण्याने नुकसान होतं आहे। आणि एकदा एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये पुराचं पाणी गेल्यानंतर ते कुटुंब किती मागे जातं ह्या इथल्या असलेल्या वारंवार पुराच्या भीतीमुळे प्रत्येक कुटुंबाला त्याची कल्पना आहे। कुठल्याही बंधाऱ्याची गरज नसताना फक्त सुशोभीकरणाने स्वतःला क्रेडिट घेण्यासाठी जर हा बंधारा घेतला असेल तर अतिशय चुकीचं आहे। येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या पक्षाकडनं किंवा सर्वसामान्य जी माझी जनता आहे त्यांचं निवेदन देऊन हा बंधारा त्वरित काढण्यात यावा म्हणून अशी प्रशासनाला विनंती करणार आहे। 4 दिवसापासून कर्जत तालुका असेल, पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये असेल, अनेक दिवस 4 दिवस एकदम मुसळधार पाऊस कर्जतमध्ये पडतोय आणि आपण पाहिलं असेल ही कर्जतची उल्हास नदी आपल्या कर्जतच्या मला वाटतं कोतवालनगरला लागून ही उल्हास नदी आहे। अनेक वर्ष या उल्हास नदीचं पाणी कर्जतमध्ये येत कोतवालनगरमध्ये येत असतं, परंतु आपण या बघितलं असेल तर आपल्या कर्जतमधून येणारं हे मुख्य गटार आहे। या गटाराच्या खाली हा एक मोठा 8 फुटाचा बंधारा घेतला आहे। त्या बंधाऱ्यामुळं पाण्याचा पूर्ण बॅक मारतोय आणि पूर्ण कोतवालनगरमध्ये पाणी जाऊन सर्व नागरिकांना इथं राहणाऱ्या सर्व लोकवस्तीला मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। आपण सर्वांनी बघितलं असेल या बंधाऱ्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसताना हा बंधारा घेतलेला आहे। आणि हे गटार आहे उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कर्जतचं हे मुख्य गटार आहे। हे गटाराचं पाणी जर कचरा जर इथं आला आणि बंधाऱ्याला अडकलं तर पुढच्या काळामध्ये रोगराई होण्याची शक्यता आहे। आणि आपण पुढच्या काळामध्ये हा बंधारा तोडला नाही तर हा बंधारा आपलं जे अधिकारी वर्ग असेल, मी जलसंपदाच्या उपअभियंत्यांना अनेक वेळा फोन करून सांगितलं होतं, जर मागणी नसताना हा बंधारा तुम्ही कशासाठी घेताय, तरीसुद्धा त्यांनी कोणाच्या हट्टास आणि कोणाच्या आग्रहास्तव हा बंधारा घेतला आहे आणि कोणाच्या स्वार्थासाठी घेतला आहे हे आम्हाला माहिती नाही। तर आपण हा बंधारा लवकरात लवकर काढणं आवश्यक आहे। जर नाही काढला तर मला वाटतं जलसंपदाचे कार्यकारी अभियंता असेल, उपअभियंता असेल, त्यांचा जेई असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे। मला वाटतं कोतवालनगरची जनता सर्व भयभीत जनता आहे आणि या नदीच्या पाण्यामुळं कदाचित या कोतवालनगरमध्ये जर पाणी गेलं तर काहीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। म्हणून मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो का हा बंधारा जो कोणी त्याची निवेदन केले असेल, कोणी मागणी केली असेल तर त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे।